असं आपल्याला सांगत होतो. रुक्मिणी मातेला देव कळाला होता. देव कळणं काही सामान्य बाब नाही. जरा बोलू का, शेजारचा माणूस आपल्याला कळत नाही तर देव कधी कळणार आहे. सत्यभामा ही देवाची द्वितीय भार्या. च्या घरी आले. नारदाचं एक बरं होतं बरं का, ते रामाकडे गेले तरी पूजा आणि रावणाकडे गेले तरी पूजा. जाई तिथं नारदाची पूजा. कृष्णाकडे आले तरी पूजा आणि कंसाकडे गेले तरी पूजा. त्रिभुवनामध्ये नारदाचा संचार. नारद आल्याबरोबर सत्यभामेने स्वागत केलं. या नारदा या. बसायला आसन दिलं. औपचारिक आदरातिथ्य झाल्यानंतर मग सत्यभामेने विचार केला की आता नारद आलेच आहेत तर मनातली शंकाही विचारून घ्यावी. आम्हाला लोक शंका विचारतात रोज नाना प्रकारच्या. सत्यभामेच्या अंतःकरणात बरेच दिवस विचार होता. तिने तो प्रश्न विचारला. म्हणजे नारदा आपण आलात बरं झालं. माझ्या मनात बरेच दिवस एक विचार येतोय. भगवान श्रीकृष्ण पुढच्या जन्मी पती मिळावा याच्यासाठी काही व्रत आहे का? आता नाही का बायका करतायत मार्गशीर्षातले गुरुवार चालू आहेत. आजही गुरुवारच आहे. घरोघरी पूजा चालूच आहे. व्रत वैकल्य करतात माणसं. हाच नवरा पुन्हा पुढच्या जन्मात मिळावा अशी काही सोय आहे का? देवर्षी नारदाच्या मनात विचार आला. आग लावायला जागा चांगली आहे. त्यांचा तो पिढीचा धंदा आहे. मी सांग यांनी मोठ्या मोठ्याची भांडणं लावली. गंगा गौरी दोघी भांडवी संभ्यासी धाडीने वनारे खेळ खेळे परी डाई न सापडे तो एक खेळिया शहाणारे असं वर्णन केलंय. कळ लावणं हा पिढीचा धंदा. सत्यभामेला भगवान म्हणाले, नारद म्हणाले, भामे चांगला प्रश्न विचारलास. हा नवरा पुढच्या जन्मात जर पाहिजे असेल परत, ही सत्यभामाच विचारू शकते. कदाचित आताची बाई असा प्रश्न विचारणार नाही. ती म्हणाली हा नवरा जर पाहिजे असेल, असा शास्त्राचा निर्णय, पुढच्या जन्मात जी वस्तू हवी असते ती या जन्मात दान करावी. अर्थात तू श्रीकृष्णाचं दान कर, तुला तो नवरा परत पुढच्या जन्मात मिळेल. सत्यभामा म्हणाले मी देवाला दान करायला तयार आहे, पण ह्याला घेणार कोण? मी बोलतोय ते कळतंय ना तुम्हाला? दोन भावाची भांडणं झाली तर घरातले देव कोणी घेत नाही तांब्या पितळेचे. तर हा जिवंत देव कोण घेतो? तांब्या पितळेचे कोण घेत नाही. ते वाटप करताना मोठ्याच्या वाट्याला जातात. बारका म्हणतो परंपरा आहे, मोठ्याकडे देव असले पाहिजे. हा जिवंत देव कोण घेणार? देवर्षी नारद म्हणाले मीच घेतो. त्याच्या सुद्धा फार मोठा भाव आहे. त्यातला अर्थ जाणायचा आहे. संताशिवाय याला तरी कोण घेणार आहे? नारद म्हणले मी घेतो. सत्यभामेने सांगितलं संकल्प सोड. सत्यभामेने हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडला आणि देवाला दान केला. काय सांगू तुम्हाला, हातावर पाणी पडायचा अवकाश. नारद ताडदिशी उठले आणि सरळ भगवान कृष्णाच्या मंदिरात गेले. त्याच्या रंगमालात भगवान चोपाळ्यावर बसून असा झोका घेत होते. नारदाचं आगमन झाल्यावर देवाने हाक मारली, या नारदा. नारदाने त्याला म्हणाले या नाही चला. आता या काय? मी नाही समजलो. हात बघा अजून ओला आहे. तुमच्या बायकोनी तुम्हाला दान केलंय मला. आता माझी सत्ता तुमच्यावर आहे. मी तुमचा मालक आहे, तुम्ही नोकर आहे. चला. देवाच्या लक्षात आलं, त्रिकालदर्शी असल्यामुळे त्याच्या लक्षात आलं की काय गोंधळ झालाय. म्हणजे या नाट्यामध्ये आपण पण सहभागी झालं पाहिजे. देव सुद्धा उठले. चला नारदा, मी आता दास आहे, तुम्ही माझे मालक आहात. नारद पुढे, देव मागे, अशी दिंडी निघाली. पण देवाने नमस्कार केला आणि सांगितलं आपण मालक आहात. मालकाने मोकळं चालायचं असतं. तुमच्याकडे काही सामान असेल तर द्या. नाव आहे फुली. आता आम्हाला
त्याच्याकडे काही सामान असेल तर द्या. नारदाकडे काय सामान असणार आहे? दोनच वस्तू, ती विणा, चिपळी, दोनच वस्तू. देव म्हणाल ती विणा द्या, तुमच्याकडे ओझं नको, ती चिपळी पण द्या. मी आता नोकर आहे, तुम्ही मालक आहे. नारद म्हणाले त्या वस्तू देणार नाही, ते आमचं भांडवल आहे, त्याच्यावर तर तुला कमवलंय. ते आमचं कॅपिटल आहे, ते देणार नाही. विठ्ठला विठ्ठला. देणार नाही तुला, त्याच्यावर देवा कमावलाय आम्ही तुला, तुला त्या वस्तू कशा देऊ? नारदाने विणा दिला नाही, चिपळी दिली नाही. शेवटी भगवानच खाली वाकले आणि भगवंताने सांगितलं काहीतरी द्या. अतिशय सुंदर दृष्टांत आहे. खाली वाकले, नमस्कार केला नारदाला. त्याच्या पायातल्या ज्या खडावा होत्या, पादुका होत्या, त्या पादुका काढून घेतल्या देवाने आणि आपल्या डोक्यावर घेतल्या. किती सुंदर दृष्टांत. डोक्यावर घेतल्या, रस्त्याने निघाले. फार सुंदर वर्णन केलंय संत मायबापांनी. सत्यभामा दृश्य किती विलोभनीय असेल. देवाने डोक्यावर पादुका घेतल्या आणि देव चालले, नारद मागे चाललाय. ही बातमी हा हा म्हणता सगळ्या द्वारकेत गेली की देवाचं दान झालं आणि देव निघालाय. देवाच्या बाकीच्या ज्या 16,106 बायका होत्या ना, त्या सगळ्या आल्या. आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी रास्ता रोको केला. हे सगळे अधिकारी लोक त्यांना विचार, असे समोर रास्ता रोको केला ना, आडवी झाली. कुठे चालवला देवाला? नारदाने सांगितलं रस्ता अडवायचं कारण नाही, सत्यभामेने देवाचं दान केलंय, मी घेऊन चाललोय. त्या सगळ्या सवती सत्यभामेकडे गेल्या. तुम्ही असं मानायचं कारण नाही की सवती मत्सर आताच आहे, हे जुन्या काळापासून आहे. त्या सगळ्यांनी विचारलं की तू एकटी मालकीन नाहीस, आमचा सुद्धा अधिकार आहे, देवाला दान का केलास? त्या प्रसंगाचं गांभीर्य तेव्हा सत्यभामेला कळलं की आपण चूक केली. म्हणजे सत्यभामा नारदाकडे गेली आणि म्हणाली, नारदा माझ्याकडनं चूक झाली, पण मी दान दिलाय, देव तो परत द्या. नारद म्हणाले असा व्यवहार होत नाही आणि दिलेलं दान परत मिळत नाही. तू देवाला दान दिलास, परत मिळणार नाही. सत्यभामा म्हणाली वाटेल ते देते, पण या 16,106 जणी मला बसू देणार नाही. आमचा देव आम्हाला परत द्या. पुढच्या जन्मात मला हा पती नको, या जन्मात ह्या जगू देणार नाही. पुढचा जन्म कुणी बघितलाय? परत द्या. नारद म्हणाले देणार नाही. भामा म्हणाली वाटेल ते, मुंह मांगा दाम, तोंडानी माग, एवढं देते. तुम्हाला खरं सांगू का, नारद हा फार व्यवहारी माणूस. त्याला देव द्यायचाच होता परत, पण त्याला माहित होतं जरा ताणल्याशिवाय सौदा चांगला होणार नाही. जरा त्याने ताणून धरले. भामा जेव्हा म्हणाली काकुलती हो, एवढा देव परत द्या, नारद म्हणाले देतो, पण एका अटीवर. एका अटीवर काय? या देवाच्या वजना एवढं सोनं द्या,
त्याचं वजन करायचं आणि भारंभार सोनं द्यायचं. एवढं सोनं दिलं देव देईल. शिवाजी बा मला जरा अवघड वाटतं या देवात नारदाचं. पण देव मिळाला होता ना, सोपानबुवा देव मिळाला होता ना, प्राप्त न होणारा देव मिळाला होता. नारदानी काय केलं, देव परत द्यायला निघाले आणि सोनं मागितलं. व्यवहार बरा दिसतो का? नाही, व्यवहार बरा दिसतो का? देव अप्राप्य वस्तू मिळाली होती, पण तो द्यायला निघाला आणि सोनं मागायला निघाला. नारदाने देव दिला आणि सोनं मागितलं. मला कधी कधी असं वाटतं की नारद हा आद्य कीर्तनकार. देव देतो त्याच्या भारंभार सोनं दे. सत्यभामेला विशेष वाटलं नाही याच्या वजनाचं सोनं. तुम्हाला माहित नाही द्वारकेची श्रीमंती. भारत हा अत्यंत श्रीमंत देश होता पुरातन कालापासून. लक्षात ठेवा, पुराणाचा धांडोळा घेतला तर माझ्या माहितीप्रमाणे 2.5 गाव सोन्याचे. 2.5 गाव पुराणात, 2.5 गाव सोन्याचे. 1 देवाची द्वारका सोन्याची. 2 त्यांनीच त्याच्या मित्राला दिलेली सुदामपुरी सोन्याची. रावणाचा अर्धा गाव सोन्याचा. रावणाचा पूर्ण झाला नाही, मी सांगणार आहे पुढे वेळ मिळाल्यावर. 2.5 गाव सोन्याचे, त्यात सगळ्यात श्रीमंत द्वारका. तुम्हाला माहित नाही पुराणात द्वारकेचं वर्णन काय आहे, तुम्ही वाचा. केवळ द्वारकेत सोन्याची घरं होती, ती द्वारकेची श्रीमंती नाही. पुढचं ऐका, माझं व्याख्यान संपलं नाही. द्वारकेतली माणसं सोन्याच्या ताटात जेवत होती. तेवढा वेळ भागलं नाही. केवळ सोन्याच्या ताटात जेवत नव्हती, सोन्याच्या ताटात जेवत होती, परंतु जेवल्यानंतर ताट घासत नव्हती. जेवलं की ते ताट फुकून द्यायचं उकिरड्यावर. पुन्हा त्या ताटात जेवायचं नाही. संध्याकाळी दुसरं ताट. म्हणजे कल्पना करा, 5 माणसं जर असतील ना घरात, तर रोज सोन्याची 10 ताटं वापरत होती. ते ताट घासायचं नाही. त्याचा अर्थ कळतोय ना? द्वारकेतले उकिरडे पण सोन्याचे होते. आपण पत्रावळी कशा फेकतो, आता भंडारा चाललाय ना, पत्रावळी बाहेर फेकतोय ना, तसं ताट फेकून द्यायचं सोन्याचं. सोन्याचं 10,000 रुपये तोळा. एक ताट कमीत कमी अर्धा किलोचं फेकून द्यायचं उकिरड्यावर. तेवढी श्रीमंती असेल, एवढी श्रीमंती असेल द्वारकेची. नाही तर आपण एक स्टीलचं ताट आयुष्यभर घासून घासून जेवतो. काय लायकी तरी आपली, विचार करा ना तुम्ही. एक स्टीलचं ताट, पिढ्याने पिढ्या त्या ताटात जेवताय, एकाच ताटात. केवढी श्रीमंती द्वारकेची. ते ताट फेकून द्यायचं. सत्यभामेला वाटलं की देवाचं वजन करायचंय, 5-50 ताट टाकू देऊ नारदाला. तराजू आणला, तराजू मांडला. एका बाजूला देव बसले, दुसऱ्या बाजूला सोनं टाकायला सुरुवात झाली. देवाचं पारडं वरच. सोनं टाकून टाकून दमली. देवाची तुला होईना. सगळी द्वारका नगरी टाकायची पाळी आली. देवाचं पारडं जडच. शेवटी सत्यभामेला वाटलं की काहीतरी गोंधळ आहे. सगळ्या जणी रुक्मिणी मातेकडे गेला आणि तिला सांगितलं देवाची तुला करायची. सगळं सोनं टाकायची पाळी आली, पण देवाची तुला होत नाही. रुक्मिणी आईसा तिथं आल्या आणि ती पाहिलं ती सोन्याचा तराजू चांगला आहे, त्याच्यात देव बसलाय, एका बाजूला सोनं नाणं टाकलंय. तुम्हाला ऐकायचंय? आपल्या नवऱ्याची प्रतिष्ठा काय आहे आणि त्याचं समाजात वजन काय आहे हे त्याच्या बायकोलाच माहित असतं. मी एक तुळशीचं पान घेतलं वृंदावनातून आणि ते तुळशीचं पान टाकल्याबरोबर तुला झाली, पारडं खाली गेलं आणि देवाचं वर गेलं. देव परत मिळाला, केवळ रुक्मिणीमुळे मिळाला. सत्यभामा तोलाला निघाली होती, तिला त्याची तुला झाली नाही. एका रुक्मिणीमुळे देव परत मिळाला. आणि त्या अभंगा सुद्धा तिचंच नाव घेतलेलं आहे. आपण रोज म्हणतो, हे सगळे वारकरी रोज म्हणतात, युगे 28
विटेवरी उभा विटेवरी उभा जिथे दिव्य शोभा स्वामी रघुमाई जिथे दिव्य शोभा विस्तृतपणानं सांगायचं झालं तर पहिल्या चरणावरच कीर्तन संपवावं लागेल. रुक्मिणीचं नाव तेवढ्या करताय, रखुमाईचा पती. आणि या चरणाचा दुसरा एक अर्थ असा आहे, आम्ही चित्तामध्ये एकाला धारण केलं असा एक अर्थ आहे, आणि एक चित्तानं आम्ही एकाचं भजन केलं असा दुसरा विषय. एक चित्तानं भजन केलं पाहिजे, लक्षात ठेवा. द्विधा मनस्थितीत भजन नको, भजनामध्ये द्विधा मनस्थिती नको. गोष्ट सांगतो तुम्हाला अत्यंत चांगली, घरी घेऊन जा जाताना. सर्व जाती धर्मामध्ये संत झाले वारकरी पंथात. वारकरी पंथाची फार मोठी व्याप्ती आहे. अति उच्च वर्णीयापासून ते अत्यंत शूद्रातिशूद्र सर्व जाती जमाती संत झाले. आणि ऐकायचंय, अहो एका वेश्येची मुलगी सुद्धा संत झाली, याच्यापेक्षा व्यापकता कोणती झाली? कान्होपात्रेच्या रूपाने. जरा पुढे जाऊ, मनुष्य संत होईल यात वाद काय, पण वारकरी पंथातला एक रेडा सुद्धा संत झाला, याच्यापेक्षा काय सांगायचं? एक रेडा संत झाला. आमच्या पुणे जिल्ह्यातच आळ्याला समाधी आहे रेड्याची. कधी कधी असं वाटतं की त्या काळात रेड्याला जे कळलं ते अजून माणसाला कळत नाही, याला काय म्हणणार? या संत परंपरेत एक थोर संत झाले. मंगळवेढ्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. संत दामाजी पंत. ऐकण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी आहे. बिदरचा बादशाह होता त्या काळात, आणि त्या बादशाच्या दप्तरी हे कामाला होते, ते कारभारी होते. आणि गोडाऊनच्या सगळ्या किल्ल्या त्यांच्याकडे होत्या. जसा आपल्या महाराष्ट्रात 72ला दुष्काळ पडला, प्रचंड दुष्काळ त्या काळात पडला. लोक अन्न दशावून मारायला लागले. दामाजी पंतांना असं वाटलं, हजारो कोटी असणारं गोडाऊन
त्याची किल्ली आपल्याकडे आहे. आणि माणसं अन्न न दशावून मारतायत. आपल्या जगण्याला काय अर्थ आहे? जर ही गोडाऊन मोकळी केली, कोठार मोकळी केली, माणसं जगतील, काही काळ का होई जगतील. परिणाम स्वरूप आपल्याला फाशी जावं लागेल, हे पक्का आहे. बादशाह आपल्याला ठेवणार नाही. पण विचार केला की आपण एक मरत असू, समाज जगत असेल तर आपलं बलिदान योग्य आहे. म्हणजे एक दिवस दामाजी पंतांनी किल्ल्या काढल्या, ती कोठार उघडली आणि घोषणा केली, पाहिजे तेवढं धान्य घेऊन जा. सगळ्या लोकांनी पाहिजे ते धान्य लुटून नेलं. परिणाम ठरलेला होता. बादशाला तरुणोपकरणी बातमी समजली. बादशाने दूध पाठवली. दामाजी पंताला अटक झाली आणि त्याला घेऊन निघाले. एक वारकरी पंथीय लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, असा प्रसंग ज्यावेळेस येतो तसं आपल्या हातात एकच असतं, पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊन येदी शीण आड घाली सुदर्शन. एक वाक्य चांगलं सांगतो. वारकरी पंथाची उपासना ही देव भेटावं म्हणून नाही. परत सांगतो, एकदा रिपीट करतो. वारकरी पंथाची उपासना देव भेटावं म्हणून नाही. परत सांगतो जबाबदारीनं, जरा अवघड विधान आहे. वारकरी पंथाची उपासना देव भेटावा म्हणून नाही, जो भेटूनच आहे तो कळावा म्हणून आहे. काही काही लोक मला प्रश्न विचारतात. एक ग्रस्तानं मला विचारलं, महाराज तुमच्या अंगात देव येतो का? सरळ आहे, त्याला वाटलं ते विचारलं, तुमच्या अंगात देव येतो का? मी म्हटलं जातच नाही, त्यामुळे येण्याचा प्रश्नच नाही. माझं बोलणं कळलं? तुलाच महाराज लोक प्रश्न विचारतात आपल्याला. मी म्हटलं जातच नाही. जर देव आला म्हणावा, तो येण्यापूर्वी असणारी सत्ता कोण? तो 10 मिनिटं खेळून गेला म्हणावा, तर तो गेल्यानंतर उर्वरित राहणारी सत्ता कोण? हा प्रश्नच आहे ना. तो अंतःकरणात आहे. तो भेटावा म्हणून नाही, तो आहे तो कळावा म्हणून. दामाजी पंतांनी हात मारल्यावर भगवान हजर. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काय घडलं माहितीये? ऐकण्यासारखा दृष्टांत आहे. दामाजी पंताला अटक केलं, बेड्या ठोकल्या. दामाजी पंताला घेऊन जात असताना देवाने तिकडं रूप घेतलं. एक स्वतंत्र अवतार झाला. गुडघ्या एवढं धोतर नेसला देव, वरबंडी, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी, त्याला घुंगर, डोक्याला मुंडास, भला मोठा बुक्का, हातामध्ये पैशाची थैली, असा देव झाला. अहो तो मुळात दिसायला सुंदर. सुंदर माणसाला कोणताही कपडा चालतो आणि बेकारला कुठलाही घातला तरी उपयोग नाही. सुंदर असं वेश, हातात काठी, देवने झाला आणि बेदरच्या बादशाच्या दरबारात आला. आणि त्या दरबारामध्ये शिपाई होते ना बाहेर द्वारपाल, ते सोडलं नाही त्याला आतमध्ये. काय काम आहे? म्हणलं बादशाला भेटायचं. याचा अवतार असा. काय असतं, साहेब चांगलाच असतो, शिकुर्डी चमत्कारिक असतो, सोडत नाही त्याला. त्यातून सोडला असता गोरा गोमटा असता तर, हा दिसायला काळा मिट्ट, कोण सोडतो त्याला? त्याच्या पैशाची थैली ही बादशाला द्यायची. लगेच त्याला एंट्री मिळाली, आत गेला. बादशाह असा सिंहासनावर बसलेला, दरबारी बसले होते अष्टप्रधान. हा इतका सुंदर दिसायला होता, हातात काठी घेतलेली, खांद्यावर घोंगडं घेतलेलं. त्या बादशाला असा लवून मुजरा केला त्यांनी. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय
बादशाने त्याच्याकडे बघितलं. बादशाह पण चमकला. मनात बादशाह म्हणाला, माणूस वेगळा दिसतो. पण बादशाह तरी काय माहिती हा जगा वेगळा माणूस आहे, किंबहुना जग निर्माण करणारा माणूस आहे. त्याला विचारलं, कुठून आलास? पंढरपूरून आलो. नाव? माझं नाव विठोजी आहे. काम? दामाजी पंताचा मुनीम आहे. दामाजी पंताने जे कोठार लुटवलं त्याचा पैसा घेऊन आलो. मोजून घ्या, पावती करून द्या. बादशाह सुद्धा चमकला त्याच्याकडे बघून. लासला चांगला माणूस आजपर्यंत बघितला नव्हता. बादशाहला हे माहित नाही, योगी जपी तपी ऋषी मुनी संत महंत आयुष्यभर प्रयत्न करतात, हा स्वप्नात येत नाही, याला प्रत्यक्ष दिसला. मुद्रा मोजल्या, खळाखळ मुद्रांचा ढीक पडला. त्या मोजून त्याच्या मुनिमाने पावती केली आणि त्या विठोजीच्या हातात दिली. आणि विठोजीने पावती घेतली, निघणार. थांबवलं बादशाहने. बादशाहने विचारलं, दामाजीकडे किती दिवस काम करतोयस? देवाने उत्तर दिलं, आज नाही नोकरी करत, आम्ही त्यांच्या घरी पिढ्यानपिढ्या काम करतो. बादशाला असं वाटलं, असा माणूस आपल्याकडे पाहिजे. त्याला विचारलं, दामाजी किती देतो? बादशाच्या डोक्यात त्याच्यापेक्षा जास्त पैसे ठेवून आपल्याकडे देऊ. बादशाह किती देतो? दामाजी किती देतो? पांडुरंगाने सांगितलं, दामाजी मला 1 लक्ष देतो. 1 लक्ष देतो? मी तुला 2 लक्ष देतो, तू माझ्याकडे राहा. देव म्हणाले, जे 2 लक्ष देतात त्यांच्याकडे अजून मी गेलेलो नाही. त्या बादशाला सुद्धा 2 लक्ष देतात, अजून गेलेलो नाही. जे 1 लक्ष देतात, माझं बोलणं कळलं? जे 1 लक्ष देतात त्यांच्याचकडे देव राहतो, लक्षात ठेवा. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. त्यांनी काय झालं? तेरे झाले अवघे काम, तेरे झाले अवघे काम, तेरे झाले अवघे काम, तेरे झाले अवघे काम, तेरे झाले अवघे काम.
तुम्हारी जय गोपाल तुम्हारी गोपाल तुम्हारी गोपाल तुम्हारी जय जय गोपाल कुमार 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 जय जय गोपाल एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेणे झाले अवघे काम निवारला भवभ्रम. महाराज म्हणतात एका देवाचं भजन एक चित्ताने आम्ही केलं, याचा परिणाम असा झाला भावाविषयीचा जो भ्रम होता तो नाहीसा झाला. प्रश्न एक आहे, त्याचा विचार करणार आहे. हा देव चित्तात धारण करण्यासाठी आणि एक चित्तानं देवाचं भजन करण्यासाठी तुम्ही काय केलं? तुकाराम महाराज म्हणतात एक छोटासा व्यवहार केला, फार मोठा व्यवहार नाही. महाराजांची भाषा एक वेगळी आहे, तुम्हाला सांगण्याकरता मी बोलतो. त्यांचा जो छोटा व्यवहार आहे, मोठ्याचा छोटा व्यवहार हा इतरांच्या दृष्टीने मोठा असतो. त्यांच्या दृष्टीने छोटा पण आपल्या दृष्टीने प्रचंड मोठा. काय व्यवहार केला हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. पर जाऊया पर नाही
त्यांच्या दृष्टीने छोटा पण आपल्या दृष्टीने मोठा. नीट समजून घ्या. देव चित्तामध्ये धारण केला याकरता काय केलं? दोन गोष्टी केल्या, परद्रव्य आणि परनारी. या दोन्ही विषांसमान मानल्या. हे इतकं सोपं नाही. तुकाराम महाराज म्हणू शकतात, परद्रव्य परनारी झाली विषाची परी. एक गोष्ट सांगू का? 3 दिवसाचा उपाशी माणूस, अन्न मिळालं नाही, कुणी वाढलं नाही. एका माणसाने त्याला हाक मारून जेवायला बोलवलं. बसायला चंदनाचा पाठ, सोन्याचं ताट, श्री बालाजीचा बेत. कळतंय ना? पंचपक्वान्नाचा बेत. असा कुंडली वरदा म्हणणार आणि तोंडात घास घालणार. एवढ्यात एक माणूस धावत आला आणि त्याच्या कानात सांगितलं, जेवणामध्ये विष आहे. खाईल का तो? 3 दिवसाचा उपाशी असला तरी तो म्हणत उपाशी अजून 4 दिवस जगल, पण आजच मरण्यापेक्षा 4 दिवस जगलेलं बरं. विषे रांधली रस सोये, जो जेवणारा ठाऊवे होय. ज्ञानोबा म्हणतात, विषानं जर अन्न रांधलंय असं कळलं तर जेवणारा खाणार नाही, तो उठून जाईल. तसं या दोन गोष्टी आम्हाला विषासारख्या झाल्या, परद्रव्य परनारी. त्या दिसायला सोप्या आहेत पण फार कठीण आहेत. या दोन गोष्टीने काय घडवलं? एका वेळीच सांगतो, एवढं घरी घेऊन जा. या दोन गोष्टीने काय केलं माहितीये? जे परद्रव्य आहे, परद्रव्य त्यांनी महाभारत घडवलं आणि परनारीनं रामायण घडवलं. एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. परद्रव्याने महाभारत घडवलं. तुम्हाला सोपं सांगू का? जास्त कठीण नाही सांगत. माझं ते माझच, माझ्या भावाचं ते पण माझच, याचं नाव महाभारत आहे. लिहून ठेवा. माझं ते माझच, माझ्या भावाचं ते पण. ही सुद्धा व्याख्या जुनी झाली, लोक त्याच्या पुढे गेलेत. माझं ते माझच, सगळ्या गावाचं ते पण माझच. भाऊ तर बाजूलाच राहिलाय. माझं ते माझच, सगळ्या गावाचं माझच. ही वृत्ती महाभारताची आहे. आणि हे माझं नाही, माझ्या भावाचं आहे. त्याच्या पादुकाचं राज्य करील, त्या सिंहासनावर बसणार नाही, त्या पादुकाच्या हुकमानं वागेल. त्याचं नाव रामायण आहे. उत्सव कशासाठी? भजन कीर्तन कशासाठी? वारी कशासाठी? घराघरात रामायण यावं आणि महाभारत संपावं. घडतंय उलटच. घराघरातलं रामायण संपत चाललंय, महाभारत यायला लागले. आणि शकुनी मामाची संख्या वाढली ना. हे उद्योग करणारे तेच आहेत सगळे. काय कमी होतं? विचार करा, मी सांगतोय त्याचा. काय कमी होतं रावणाला? नीट विचार करा. आणि काय कमी होतं दुर्योधनाला? तुम्हाला माहितीये? दुर्योधनाची श्रीमंती वाचा आपण. कारण नसताना त्या पांडवांच्या राज्याचा अभिलाष धरला. परिणामी 100 भावांचा नाश झाला, महाभारत झालं. आणि काय कमी होतं रावणाला? तुम्हाला माहितीये? ऐकायचं? एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भावार्थ रामायण वाचा. त्याच्यात रावणाचं सगळं वैभव लिहिलंय. रावणासारखा भाग्यशाली माणूस नव्हता, लक्षात ठेवा. आज सुद्धा नाही, मी सांगतो आजही नाही. तो केवढा मोठा राजा होता. आज अमेरिका एवढी प्रगत झाली, जगातली महासत्ता आहे अमेरिका, पण अजून त्या अमेरिकेत एक सोन्याचं घर नाही, ज्याच्या राज्यात 7 कोटी सोन्याची घरं होती. 7 कोटी सोन्याची घरं. माझ्या एका मित्रानं बंगला बांधला, 60 खोल्याचा बंगला. किती? 60 खोल्या. काय तुम्हाला सांगू, त्याला 60 असले दरवाजे, सागवानी. एक एक दार नुसतं 50-50 हजाराचं. त्याच्या वास्तुशांतीला मलाच बोलवलं. कीर्तन झालं, मग त्यांनी सगळा बंगला हिंडून दाखवला. बाहेर निघताना विचारलं, कसा वाटला? मी म्हणलं, बरा नाही वाटलं. त्याला असं बोलणारा मी पहिलाच असेल. हो म्हणले, महाराज जो येतोय तो तोंड फाटेपर्यंत कौतुक करतोय, तुम्ही म्हणता बरा नाही वाटला? म्हणलं, बरा वाटला नाही, बरा वाटला नाही. काही कौतुक करावं असा नियम आहे का? सकारात्मक जसं बोलू शकतो तसा नकारात्मक माणूस. नाही आवडलं, नाही सांगितलं. मी माझं ओपिनियन सांगितलं, नाही आवडलं. त्याला कसं तरी झालं. हो म्हणले, 2.25 कोटी घातले त्याच्यात.
म्हणजे 2.25 कोटी घाल, 5 कोटी घाल. आवडलं नाही आवडलं. थोड्या वेळाने परत म्हटलं, महाराज मगाशी जे तुम्ही सांगितलं खरंच नाही आवडलं. त्याच्या डोक्यातच ते वळवळत होत. खरंच नाही आवडलं. म्हटलं खरंच नाही आवडलं. नाही खरंच सांगा, तुम्ही माझे मित्र आहात. त्याला सांगितलं आवडला. म्हणलं काळजी नको करू, चांगला बांधलायस. मगाशी तसं का म्हणलं? म्हणलं आम्ही वाचलेली माणसं आहोत, कोणाची सवंग आम्ही स्तुती करणार नाही. रावणाच्या राज्यात 7 कोटी सोन्याची घरं होती. अजून तुझ्या बंगल्याला सोन्याची कडी नाही तर चांगला कसा म्हणायचा त्याचा विचार कर. 7 कोटी सोन्याची घरं ज्याच्या राज्यात तो कसा असेल? आणि म्हणलं खरं सांगू का, बंगला तुझा आवडला, पण तुझ्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी म्हणालो चांगला नाही वाटला. एक जिवंत लक्षात ठेव, हा बंगला तू बांधलायस, जिवंत सत्य, हा बंगला तू बांधलायस, तरी तुला आंघोळ बाहेरच घालतील. हे जिवंत सत्य ध्यानात ठेव. महाराज बरोबर आहे तुम्ही म्हणाला, ते आता पटलं मला, गोष्ट संपली. लाख बंगला चांगला असेल, रावणाचं अहो किती ऐश्वर रावणाचं तुम्हाला माहितीये. रावणासारखा राजनीतिज्ञ नाही, रावणासारखा उत्तम गायक नाही, रावणासारखा उत्तम वीणा वादक नाही. हे ऐकून ठेवा, पुढचा ऐका. कोणत्याही बाजूनी, कोणत्या अँगल मध्ये रावणाला बघा, रावण मोठाच आहे. कुठल्याही बाजूनी बघा तुम्ही. त्या वैवाचा भावार्थ रामायणातल्या मी जास्त सांगत नाही. 7 कोटी सोन्याची घरं होती, काही कमी आहे? काही नाही. पुढे ऐका. रावणाला 80,000 बायका होत्या. हे माहित नसेल तुम्हाला. किती? 80,000 बायका. कधी कधी मला रावणाचं नवलच वाटतं ते वाचताना. रावणाला एवढं ध्यानात तरी कसं राहत असत? एखादी बाई जर आली म्हणली मी तुझी बायको आहे, रावणाला काय? आपल्या डोक्याने विचार करू नका, त्याला 10 डोकी होती, ध्यानात राहू शकते. राहू शकते ध्यानात, त्या विषयच नाही. 80,000 बायका रावणाला, 80,000. पुढे ऐका. 1 लाख मुलं. 80,000 बायका, 1 लाख मुलं आणि 1.25 लाख नातू. आखी बोरिवली. मी खरं सांगतो का, रावणाचं वैभव तुम्हाला सांगतो, खरं सांगतो. रावण जर निवडणुकीला उभा राहिला ना तर घरच्याच मतावर निवडून येईल, बाहेर जायचं कारण नाही. विठाला विठाला बाहेर जायची गरज नाही, तो घरच्याच मतावर निवडून येईल. लक्षात ठेवा, असं रावणाचं वैभव. पण काय सांगतो ते नीट ऐका. एवढं ऐश्वर होतं. 80,000 बायका होत्या. मंदोदरी सारखी पट्टराणी होती, पण 1 सीता कमी पडली. परदारेचा अभिलाष धरला तर लंकेची राख झाली. इतकं कठीण आहे ते. आपण वारकरी लोक आहेत ना, आपली गुणात्मक वाढ झाली पाहिजे. लक्षात ठेवा, आपली नीतिपत्ता कशी पाहिजे. रस्त्याने चाललोय ना, रस्त्याने चाललोय, 5 रुपयाचा ठोकळा खाली पडलाय, आपला नाही ना, उचलावा का? उचलावा. आपला नाही, उचलायचं नाही. माझं दुसरं बोलणं ऐका, उचलून बघा. मी सांगतो उचलाच, उचलून बघा, खिशात घालून बघा. तो 5 रुपयाचा ठोकळा आत टाकला ना, तो बाहेर निघताना एकटा निघत नाही. नाही 100ची नोट घेऊन बाहेर निघालं तर म्हणजे ते आहे, तसा निघत नाही. परद्रव्याचा अभिलाष नको. पुढे ऐका, फार प्रॅक्टिकल बोलतोय मी. बाजारात भाजी आणायला गेलो ना आपण, 5 रुपयाचा ठोकळा घेतला, 2 रुपयाची मेथीची भाजी घेतली, 2 रुपयाची. त्या बाईला 5 रुपये दिले. तिने किती द्यायला पाहिजे? 3 रुपये द्यायला पाहिजे. पण 3 रुपये ती परत देताना तिने काय केलं, दुसरं गिऱ्हाईक आलं, त्या गडबडीत 2 रुपयाचा एक नाणं आणि 1 रुपयाचं एक नाणं द्यायचं. त्या गडबडीत 2 नाणी दिली, ती 2-2 रुपयाचीच दिली. 1 रुपया जास्त आला मग, 1 रुपया.
परत करण्याचं धारिष्ट पाहिजे, धैर्य पाहिजे. आजी, तुमचा 1 रुपया परत आला. खबर झालं म्हातारीचा रुपया आला, खिशात घातला तो. तुम्हाला ऐकायचंय, तो 1 रुपया जर तुम्ही खिशात घातला ना, तो रुपया तुम्हाला रात्रभर झोपू देणार नाही. 1 रुपया. आणि पुढचा ऐका, तो रुपया त्या म्हातारीला परत दिला ना, तो रुपया परत दिल्याबद्दल तिच्या तोंडावरचे जे समाधान आहे ते तुम्हाला आयुष्यभर समाधानी करेल, हेही ध्यानात ठेवा. परद्रव्याचा अभिलाष नको आणि परनारीचा अभिलाष नको. तुकाराम महाराज म्हणतात, परावी नारी रखुमाई समान, हे गेलेने मूल ठाईचे, म्हणून आम्हाला परस्त्री माते समान आहे. हे तुकाराम महाराजांचे 400 वर्षापूर्वीचे उद्गार आहेत. या विचारानं तंतोतंत भारत देश राहिला असता तर भारतात सुद्धा एड्स आला नसता. ही संतांची वचन न पाळल्याची फलश्रुती आहे. परावी नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचे. ह्या आम्ही पर्याय केला, आम्ही जो व्यवहार केला तो हा केला. परद्रव्य आणि परनारी ह्या विषा समान मानल्या. परिणाम स्वरूप काय झालं, आमच्या चित्तामध्ये एका देवाची आम्ही स्थापना केली आणि एक चित्तानं त्याचं भजन केलं. त्याचा परिणाम असा झाला की भवाविषयीचा भ्रम गेला आणि आमचं जीवन आनंदमय झालं. म्हणून एक धरेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेणे झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. आणखीन एक गोष्ट मांडली पाहिजे शेवटच्या टप्प्यात. सध्या जे चित्र आहे ना ते विचित्र आहे. अनेक देवतांची उपासना माणसं करताना दिसतात. त्या बाबतीत ज्ञानोबाराचं मत लक्षात घेण्यासारखं आहे. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात ज्ञानोबारांनी ते मांडलंय. माणसाचं काय होतं ते ओव्या वाचून बघा सगळ्या. माझे अधिष्ठान घरी आणि ओसेआनाचे करी, पितृकार्य अवसरी पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आंबासी, ते तुलाच नागासी. पंचमीच्या दिवशी चौथ मोठकी पाय आणि गणेशाचाची होय. चावलसी म्हणे माय तुझाची वधून घे, पाठी सोमवार पावे आणि देवेसी लिंगा धावे. ऐसा एकलाचे आगवे जोगावे जो. ज्ञानोबा कधी खाली उतरले नाहीत पण तिथे ओवीत आलेत. ऐसा अखंड भजन करी उगा नवे क्षण भरी, आघवेन गावद्वारी आहे जैशी, असं ज्ञानोबा म्हणाले. पुढे ऐका काय घडतं आपल्यातच. ज्ञानोबा म्हणतात, माझं अधिष्ठान घरात असतं आणि आपण यात्रेला जातो. पितृकार्य अवसरी काव काव करतो. सोमवार आला महादेवाला जातो, बेली सिलिंगा धावी बेल घेऊ. ठीक आहे, सोमवारी महादेवाचं भजन केलं काय हरकत नाही. पण सोमवार संपायचीच खोटी आणि मंगळवार उजळायची खोटी. त्याचा देव बदलला. आईचा जोगावा जोगावा मागला, थोडक्यात बरं एखाद्याचा अंग पण धरल पंचायत. आपण भांडण्याच्या नादात. तो मंगळवारी जोगवा मागतो, बुधवारी पुन्हा एक गाव आम्ही विठोबाचे नाव आणि कापे काम नाही आता.
गुरुवार उजाडायची खोटी की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे गुरुवारी भजन. गुरुवार संपला की शुक्रवार जय संतोषी मा. शुक्रवार संपायचा अवकाश की मग लगेच शनिवार. शनिवार उजाडला की लगेच तो मारुतीला चालला. जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली. काही धंदा आहे का त्याचा नळ्या तोडायचा? तर भजन तो शनिवार. शनिवार संपायचा अवकाश रविवार उजाडला याचं भजन सुरू झालं. सदानंदाचा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची चालू होतं त्याचं. आईचा अखंड भजन करी ज्ञानोबाला म्हणतात. उगा नवे क्षण भरी इतका निम्न श्रेणीतला दृष्टांत ज्ञानोबारांनी कुठे कदाचित वापरला नसेल. आगवे निगावद्वारी आहे जैसी एखादी गावाबाहेरची स्त्री अनेक पुरुष भोगते तसा अनेक देवतांचं भजन करतो असं ज्ञानोबार लिहितात. म्हणजे एक लक्षात ठेवा, एकविधपणा फार महत्वाचा आहे. एकाच देवाचं भजन करा. वारकरी पंथाने शिकवलेलं आहे. आपण सगळे वारकरी आहोत, वैष्णव आहोत. एका पंढरराया व्यतिरिक्त इतरांचं भजन करायचं काही कारण नाही. तुकाराम महाराज म्हणाले, एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेणे झाले अवघे काम निवारिला भवभ्रम. या अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवलाय, यथाशक्ती विचार मांडलाय. मला खूप आनंद झाला की मुंबापुरी सारख्या शहरामध्ये हा आपण उत्सव करीत आहात. की देव समान सगळी आलेली टाळकरी मंडळ, मृदुंगाचार्य असणारे हरिभक्त परायण बंडाराज घाडगे त्यांचे विद्यार्थी, माझ्या मागे उभे असणारे हरिभक्ती परायण शिवाजी बुवा बुधकर, इकडे संतोष बुवा बीडकर, ही उत्तम गाणारी माणसं. प्रभागातले सगळे अधिकारी वर्ग इथे उपस्थित आहे. या मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. 2-3 गोष्टी शेवटच्या टप्प्यात सांगणार आहे. एक, काल भयानक चालू आहे आता मुंबापुरीत. तरी सगळ्या तरुणांना माझं आवाहन आहे, सगळ्या तरुणांना, दिवसेंदिवस माणसं हिंसक होत आहेत. का भयानक कालखंड चालू आहे, भयानक. पीस ऑफ माइंड ज्याला म्हणतात तो माणसाकडे आज नाही. मी तुम्हाला सांगू का, सगळी सुख पायाशी लोळण घेताना आज माणूस समाधानी नाही, असं त्याचं चित्र आहे. त्याला पीस ऑफ माइंड पाहिजे असेल तर त्याने 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक, पहिली गोष्ट देवाचं भजन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपला आचार सांभाळला पाहिजे. पहिली गोष्ट सांगतो, वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. बरीच माणसं संध्याकाळी 6:30 वाजले की पाऊले चालती, पंढरीची नाही, दुकानाची वाट. तर इकडनं जाताना चांगला जातो, तिकडनं लेझीम खेळतच येतो. काय त्याची अवस्था असते तुम्हाला सांगतो, किती वाईट परिस्थिती. दुधकर बुवा, एक माणूस तर कीर्तनातच माझ्या पाया पडायला आला, पिऊनच. हे चोपदार असतात ना, त्याला तिकडे हाकलला, जा तिकडे, जा तिकडे येऊ नको. तो तिकडनंच ओरडायचा, मला महाराजांचं दर्शन घ्यायचंय, महाराजांना प्रश्न विचारायचा आहे. त्याला म्हटलं त्याला येऊ दे इकडे, काय विचारायचं ते विचारू दे, कारण नाहीतर हा गावात वाजणारी घंटा आहे. सगळ्या गावात सकाळी सांगेल रात्रीच्या महाराजाला काहीच येत नाही. आला आला तशाही तिथे पाया पडला. त्याचं मोठेपण, त्या तंद्रीत होता तरी पाया पडला. आणि माझ्याकडे असं बघितलं, म्हणला महाराज प्रश्न विचारू का? म्हणजे विचार. मला काय वाटलं, काय विचारेल दारुड्या माणूस, विचारू. मला त्याने परत विचारलं, उत्तर देणार का? मी म्हटलं मला आलं तर देईल, मला पण सगळं येत नाही. आपलं सावध असलेलं बरं.
तू काय विचारेल आपल्याला? म्हटलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून माझं महत्व कमी होत नाही. काय विचारेल तो? आपल्यालाच विचारायचा पहिल्या दारीची कुठं मिळते, कुठं पंचायत करणार आपण त्याच्या, नाही का? तुला असं होईल कदाचित. आणि मला काय विचारलं, म्हणलं अगस्त्य मुनी तुम्हाला माहिती आहे का? अगस्त्य ऋषी माहिती आहे का? मी सुद्धा चाकरावलो, त्याला अगस्तीचं नाव माहिती आहे म्हणजे त्याने पुराण वाचलंय. म्हणलं माहिती आहे अगस्तीचं नाव, मोठे ऋषी झाले ते. तो अगस्ती किती घोटात सागर प्याला? मी म्हटलं 3 घोटात सागर प्याला. मग मी एका घोटात 9 सागर पिऊन आलो. त्याला पुढचं सांगितलं ते इतकं भयानक ते लक्षात ठेव. काय त्याला सांगणार, मला सांगणार किती कठीण परिस्थिती. त्या दारुड्याची स्थिती काय असते. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. कालच पेपरला वात्रा टीका वाचली आहे का मी. वात्रा टीका आली, एक बाई शेजारच्या घरी गेली. त्या शेजारणीला म्हणली, सखूबाई लाटणं देता का? उसन लाटणं, चपात्या लाटायचं. म्हणली का हो? म्हणजे आमच्याच पिऊन आलेत, बघते त्यांच्याकडे. तर ती तिला म्हणाली, ठकूबाई लाटणं न्या, लवकर आणून द्या, आणि आमच्या यांच्या याची वेळ झाली. ते बिरड त्यातलंच काय त्यांना सांगा. अशी घराघरात परिस्थिती वाईट आहे. ती सांगतोय, ही वस्तुस्थिती सांगते तुम्हाला. माझ्या सगळ्या तरुण मित्रांना सांगणं आहे माझं, वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. लक्षात आलं? परस्त्री पाप नजरेनं पाहू नका. मला रोज ताजा अनुभव आहे, रोज ताजा. गाडी नव्हती मला, सगळ्या रेल्वेने एसटीनं प्रवास. इथं विटीला उतरलो, एकदा विटीला कुलाब्याला जायचं होतं कीर्तनाला. बाहेर आलो, टॅक्सीत बसणार एवढ्यात एक किस्सा मला धक्का दिला, तोच बसला. बघितलं तर पिलेला होता. मी म्हटलं जाऊ दे, आपण दुसऱ्या टॅक्सीने जाऊ. ते नार घेतलं उडून, टॅक्सीवाला विचारलं, कहा जाना है साहब? बोलायला बी जमत नव्हतं, नुसता म्हणलं नरीमन पॉइंट. कोचावर घेतलं पडून. तो ड्रायव्हर हुशार टॅक्सीचा, त्याने गाडी चालवली, स्टार्ट केली. तिथंच 10 मिनिटं 10 मिनिटांनी परत टॅक्सी बंद केली. त्यानं मला 6 भागा या उतरू. तिथंच आणि ते बिराड पण 20 रुपये देऊन तिथंच उतरलं. तिथं बसलं, तिथं उतरलं. त्या टॅक्सीत मीच बसलो परत. टॅक्सी निघणार, त्यांनी मला विचारलं कहा जाना है महाराज? मी सांगितलं चलो कुलाबा. ते बिराड होतं ना, जरा 10 पावलं गेलं आणि परत आलं. जाऊन परत आलं. त्या टॅक्सीवाल्याला सांगितलं, ए भाई महाराज आहे, आस्ते लेके जाना. त्याला वाटतं मागाशी फार स्पीडनी टॅक्सी आली. गाडी निघाली, मला ते बरं वाटलं नाही. म्हणलं देखो भाई, आपने वो पैसेंजर था, उसे यहीं बिठाया, यहीं उतार दिया, ऊपर 20 रुपए लिए, आपको शर्म नहीं आती? मतलब जान दो महाराज, ऐसे 10-5 लोग हमको रोज मिलते, हमारा भी 100-200 का धंदा होता है, मरने दो. की वाईट परिस्थिती आहे वेसली माणसाची. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेनं पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्ण हरी मंत्र म्हणा, आळंदी पंढरीची वारी करा, सुखाने संसार करा. ही सुखा संसाराची एकतत्व प्रणाली तुमच्याकडे ठेवलेली, लक्षात ठेवा. झालेली सेवा ज्ञानोबा चरणी समर्पित. ज्ञानेश्वर महाराज